लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच शरद मोहोळची हत्या करण्यात आली। मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावरती हल्ला करण्यात आला। घरी बायकोला सांगून ठेवलं होतं की मी येतोय, तू आवरून बस असं सांगून त्यानं फोन ठेवला आणि नंतर तो घराच्या दिशेने निघाला। मात्र ऑफिस बंद करून घरी जात असतानाच त्याच्याच साथीदारांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आर्थिक आणि जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। या घटनेनं पुण्यात चांगलीच खळबळ उडालेली आहे। शरद हिरामण मोहोळ वय 40 आणि त्याचे कुटुंबीय कोथरूडमधील सुतारदरा परिसरात राहतात। शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळ कार्यालयातून घरी जात होता। त्याच वेळी त्याच्या साथीदारांनी त्याच्यावरती हल्ला केला। हल्ला होत असतानाच शरद मोहोळ सोबत इतर साथीदार देखील होते, मात्र त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींकडे असणाऱ्या पिस्तुलींचा धाक पाहून ते घाबरले आणि त्यांनी पळ काढला। मोहोळच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर घरी नेण्यात आला आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस त्याच दिवशी होता। मोहोळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत होता। मोहोळवर हल्लेखोरांनी 10 ते 12 दिवसांपासून पाळत ठेवली होती। मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच हल्लेखोरांनी त्याच्यावरती गोळ्या झाडून त्याची हत्या केलेली आहे।